या दुर्दैवी विमान अपघातामध्ये मुलुंडच्या श्रद्धा धवन यांचाही मृत्यू झाला। श्रद्धा धवन 20 वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरी करत होत्या। त्यांचे पतीही एअर इंडियामध्ये नोकरी करतात। त्यांच्या कुटुंबामध्ये श्रद्धाचे आई वडील आणि मुलगीही आहेत। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी श्रद्धा यांचा भाऊ उद्या अमेरिकेतून अहमदाबादला येणार आहे। त्यानंतर डीएनए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवली जाईल। श्रद्धाच्या मृत्यूमुळे अर्थातच कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलाय। त्यामुळे तिच्या आईला आतापर्यंतच्या या घटनेची माहितीही दिलेली नाहीये। श्रद्धा धवन राहतात त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला आणि या अपघातामध्ये प्रवासी ठार झालेच, मात्र एअर इंडियाचा स्टाफ सुद्धा जो आहे त्यामध्ये मृत्यू पडलेले आहेत। आणि आपण पाहतोय की या अपघातामध्ये मुलुंडच्या राहणाऱ्या श्रद्धा धवन यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। खरं तर श्रद्धा धवन मुलुंडच्या वैशाली नगरमध्ये निषाद इमारतीमध्ये राहतात आणि 6व्या मजल्यावरती त्यांचं हे घर आहे। आणि या घरामध्ये श्रद्धा धवन, त्यांचे पती हे सुद्धा एअर इंडियामध्ये कामाला आहेत। सासू सासरे आणि 10वीला असलेली मुलगी हे राहत आहेत आणि त्यांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला। पाहतोय आपण का 603 या फ्लॅटमध्ये राहतात श्रद्धा धवन यांच्याच नावाने त्यांचं हे घर असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर आपण पाहतोय की आता मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांचा भाऊ अमेरिकेमध्ये असतो आणि तो उद्यापर्यंत जे आहे ते अहमदाबादला पोहोचेल आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मृतदेहाची जी आहे ती ओळख पटवून मृतदेह जे आहे तो या ठिकाणी आणला जाईल। मात्र कुठेतरी ही घटना घडण्याच्या काही वेळा आधी श्रद्धा धवन यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं की लवकरच मी तुम्हाला भेटायला येईल, मात्र त्यांची ती इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकली नाही। श्रद्धा धवन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एक प्रकारची शोककळा जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल पवार, एबीपी माझा, मुंबई।